पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करणारा आरोपी दत्तात्रय गाडेला शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाने आता 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। रिकाम्या कोर्टरूममध्ये सुनावणी पार पडली। पोलिसांनी न्यायालयाकडे 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली, तर आरोपीच्या वकिलांनी हा गुन्हा गंभीर नसल्याचं सांगत तरुणीवर अत्याचार झाला नसून सहमतीने शारीरिक संबंध झाल्याचा युक्तिवाद केलेला। याआधी आरोपीने महिलांसोबत जवळीक निर्माण करून अशाच पद्धतीने अत्याचार केल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलंय। आरोपी दत्तात्रय गाडेला मध्यरात्री 1:30च्या सुमारास त्याच्या गुन्हाट गावातून बेड्या ठोकण्यात आलेल्या। फरार असताना गाडीने 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचंही उघड झालंय। दत्तात्रय गाडेचे वकील त्याचा बचाव करत होते। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सर, मला तुमचं आधी नाव सांगा। ॲडव्होकेट वाजेद खान बिडकर। तुम्ही कोणत्या मुद्द्यावरती हा बचाव केलेला? घटनेचा वेळ सकाळी 5:45 आहे। रहदारीमध्ये घटना आहे, कुठेही आरडाओरडा नाही आहे, कुठेही फोर्सफुली हे नाही आहे आणि मग ती ओरडली का नाही असा आमचा डिफेन्स होता त्यामध्ये। याशिवाय जेव्हा पोलिसांनी ते जे वाहनं आहेत, आता जे लोक जात आहेत त्यामध्ये नाही का, तर ह्या गोष्टींमध्ये आरोपी जी महिला फिर्यादी आहे तिचा कन्सेंट होता असा आमचा डिफेन्स होता। अच्छा, म्हणजे संमतीने झालेला असा आमचा डिफेन्स होता, संमतीने झालेला। अच्छा, मग संमतीने जर झालंय तर मग तो पळून का गेला? साहजिक आहे, आज मीडियामध्ये त्याचा फोटो व्हायरल झाला आहे। तो व्हायरल झालेला असल्यामुळे त्याच्या कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे आणि कुठेही एक सामान्य माणूस जेव्हा हे बातम्या टीव्हीला वगैरे येतात तेव्हा सर माध्यमांमध्ये बातमी आली बुधवारी दुपारी, पण तो त्याच्या आधीच गायब झालेला आहे। मंगळवारी पहाटे ही घटना घडली। तेही गायब झालेला नव्हता, परंतु जेव्हा टीव्हीला बातम्या आल्यानंतर मग तो आरोपीशी मी अजून बोललेलो नाहीये, कारण तो पोलीस कस्टडीमध्ये आहे। घटना घडल्यापासून आम्हाला त्याच्याशी उद्या जेव्हा आम्ही सेपरेट जाऊ त्यावेळेस आमचं जर तुम्ही बोलला नाही तर तुम्ही कोणत्या आधारावरती सांगता आहात की हा बलात्कारच झालेला नाही? ते कोर्टात नक्की पुढे येईल। त्यामध्ये अजून आम्ही जे सांगतोय, मी आत्ताही तुम्हाला बोललोय की घटना सकाळच्या वेळेची आहे, रहदारीच्या या ठिकाणची आहे। तिने आरडाओरडा का नाही केलेला आहे? ती घाबरली होती, मग हाही घाबरला होता, यालाही घाबरता येतं। हाही माणूस आहे, ती महिला आहे म्हणजे ती घाबरला असं नाहीये, हाही घाबरलेला आहे। आरोपींचे वकील काय बचाव करतायत हे देखील आपण पाहिलं आणि अर्थातच याबाबत देखील लोक विचार करतील। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे। दत्ता गाड़े के वकीलों ने जो दलील पेश की है वो हम इन वकीलों से जानने की कोशिश करेंगे। आपका नाम बताइए और आपने किस आधार पर डिफेंस किया है? मेरा नाम एडवोकेट साजिद शाह है। आई एम फाइटिंग फॉर जस्टिस ऑन बिहाफ ऑफ माई क्लाइंट दत्ता गाड़े। आज जो है मेहरबान कोर्ट ने 12 मार्च तक आरोपी को पुलिस कस्टडी दिया है। आरोपी ने मुझे जो बताया है कि उस दिन घटना के दिन क्या हुआ, तो आरोपी ने मुझे कहा कि उस दिन घटना के दिन जो भी हुआ है लड़की और मेरे बीच में वो आपसी सहमति से हुआ है, विथ कंसेंट। अगर सहमति से हुआ है तो वो भाग क्यों गया? दैट इज अ पार्ट ऑफ द इन्वेस्टिगेशन। वो क्यों भागा, ये भागा मुझे नहीं पता है। जो उसने मुझे कहा है कि बस में लड़की पहले गई फिर हम गए, दोनों के बीच में हुआ है, कोई जबरदस्ती नहीं हुआ है, सब रजामंदी से हुआ है। 394, 392 IPC जो कलम है ये सब रॉबरी की है और चोरी की है। इसमें सिर्फ लेडीज कंप्लेनर है, इट डजंट मीन दैट कि ये सेक्सुअल ऑफिस में इंक्लूड हो। अच्छा, लेकिन जो मेडिकल रिपोर्ट है वो तो कह रहा है कि ये हुआ है। ये देखो, अभी मेडिकल रिपोर्ट के लिए इन्वेस्टिगेशन ऑफिसर ने कोर्ट को कहा है कि हमें रिमांड चाहिए उसका, ताकि हमें मेडिकल करवाना है, इसका कपड़े जब्त करवाना है, स्पॉट पंचनामा करवाना है और इसके अंदर कौन इन्वॉल्व है इनका भी पता लगाना है। तो ये आरोपी के वकील है जो अपनी दलील रख रहे हैं। कैमरामैन अमोल गवाले के साथ मंदार गुंजारी, एबीपी न्यूज, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।